नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात असलेले गॅलेक्सी निसर्ग उपचार केंद्र चालवणाऱ्या तन्वीर हरुण देशमुख याच्यावर अखेर कायद्याचा बडगा उगारण्यात आला असून बोगस वैद्यकीय व्यवसाय, बनावट पदवी आणि रुग्णांच्या जीवाशी खेळ केल्याप्रकरणी राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण रुग्णालय राहुरीचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गणेश मिसाळ यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनकडून 2022 मध्ये प्राप्त झालेल्या गोपनीय आदेशानंतर संबंधित क्लिनिकची चौकशी सुरू करण्यात आली होती. 23 फेब्रुवारी 2023 रोजी आरोग्य विभागाच्या पथकाने गॅलेक्सी निसर्गोपचार केंद्रावर छापा टाकून विविध कागदपत्रे व उपचार पद्धतीची तपासणी केली होती. या तपासणीत संबंधित व्यक्तीकडे BAMS, नॅचरोपॅथी, ॲक्युपंक्चर आणि योगिक सायन्स संदर्भातील विविध प्रमाणपत्रे आढळून आली. मात्र त्यांची फेर तपासणी केली असता संबंधित संस्था शासनमान्य नसल्याचे तसेच तन्वीर देशमुख हे कोणत्याही अधिकृत वैद्यकीय परिषदेकडे नोंदणीकृत नसल्याचे उघड झाले. राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्था, आयुष मंत्रालय, महाराष्ट्र आयुष संचालनालय तसेच उत्तर प्रदेशमधील आयुर्वेदिक व युनानी बोर्ड यांनीही संबंधित संस्था व प्रमाणपत्रांना मान्यता नसल्याचे स्पष्ट केले आहे. केवळ महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेकडे नोंद असल्याचे समोर आले असून त्या अंतर्गत फक्त ॲक्युपंक्चर व्यवसाय करण्याची मर्यादित परवानगी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. 12 मे 2026 रोजी पुन्हा करण्यात आलेल्या कारवाईत संबंधित केंद्रात 44 बेड, विविध उपचार यंत्रणा, आयुर्वेदिक औषधे तसेच वापरलेल्या निडल्सची अयोग्य विल्हेवाट आढळून आली. रुग्णांवर विविध उपचार पद्धतीचा वापर करून उपचार केले जात असल्याचेही निदर्शनास आले. दरम्यान राहुरी येथील दिवाणी न्यायालयानेही महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स कायदा 1961 अंतर्गत कारवाईचे आदेश दिले आहेत. यानंतर डॉक्टर गणेश मिसाळ यांना राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह महाराष्ट्र वैद्यकीय वाहतूक, महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे हे करत आहेत. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.